घर की याद नाही आहे तुझे जस्ती. धुरंधर 2 चित्रपटातील या डायलॉगमुळे चर्चेत आलेलं पिंदा हे कॅरेक्टर नांदेडमधील गँगस्टर रिंदावर आधारित आहे. अर्थात हरविंदर सिंग संधू उर्फ रिंधाचा जन्म पंजाबमध्ये झालेला, पण नंतर त्याचं कुटुंब नांदेडमध्ये स्थलांतरित झालं होतं. नांदेडमध्ये एक काळ रिंदाच्या टोळीची प्रचंड दहशत होती. दरम्यान नांदेडमधून तो पुन्हा पंजाबात गेला. तिथून कॅनडा, नेपाळ मार्गे तो पाकिस्तानात पोहोचला. तिथं ASIच्या मदतीनं त्यानं भारताविरोधी अनेक कारवाया केल्या. रिंदाला भारतानं मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी म्हणूनही घोषित केलं होतं. पण 4 वर्षांपूर्वी ड्रग्सच्या अतिसेवनानं पाकिस्तानात त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. आता हे सांगायचा उद्देश म्हणजे नांदेडमधील रिंदा गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 6 एप्रिलच्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेला शिंदे सेनेचा युवा शहर प्रमुख सोनू कल्याणकरची 4 जणांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली. आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रिंदा गँगचा सदस्य मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे हा असल्याचा आरोप करण्यात आला होता. गोलू मंगनाळे हा खून MPDA आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानं आधीपासूनच जेलमध्ये आहे. पण बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधावरून आणि तिचा साखरपुडा मोडल्याच्या कारणावरून गोलूने सोनूचा जेलमधून गेम वाजवल्याचं बोललं गेलं. त्यामुळे सोनू कल्याणकरच्या वडिलांनी सोनूची हत्या करणाऱ्या 4 आरोपींसह गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय. पोलीस तपासादरम्यान गोलू मंगनाळेची आईच या हत्याकांडातील मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय. लाखो रुपयांची सुपारी देऊन तिनेच सोनू कल्याणकरला संपवलंय असा धक्कादायक खुलासा आता झालाय. त्यामुळे या प्रकरणात आता गोलू मंगनाळेच्या वडिलांनंतर त्याच्या आईला म्हणजेच इंदू मंगनाळे हिला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर तपासादरम्यान नेमकं काय काय घडलं, इंदू मंगनाळेच्या विरोधात पोलिसांच्या हाती कोणता महत्वाचा पुरावा लागला, ते या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय समांतर. मंडळी, अनिकेत उर्फ सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणात नांदेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4 आरोपींना अटक केली होती. त्यात पियुष शिवाजी शिंदे, मधुसूदन माधव जोगदंड, रोहित राजेश लोट आणि अंकुश गंधमवार या 4 आरोपींचा समावेश होता. पण नंतर या आरोपींसह गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाल्यानं पोलिसांनी चंद्रविजय मंगनाळे यांना देखील अटक केली. हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यानच सोनू कल्याणकर हत्या प्रकरणात गोलूची आई इंदू मंगनाळे ही मास्टर माइंड असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तिला लगेच अटक करून तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केलं गेलं. त्यांना कर्करोग असल्यानं पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. पण कोर्टानं तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी कोर्टात दावा केला होता की तीच हत्येची मुख्य सूत्रधार आहे. कारण तपासादरम्यान पोलिसांना आढळून आलं होतं की इंदू मंगनाळे हिनेच मारेकऱ्यांना बँकेतून लाखो रुपये काढून दिले होते. जोपर्यंत सोनू मरणार नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे शब्द इंदूनं आपल्या मुलाचा मित्र आरोपी पियुष शिंदेला म्हटले होते. सूडभावनेतून तिनं बँकेतून लाखो रुपये काढून मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची कबुली दिली. त्यामुळे या नव्या ट्विस्टनं नांदेड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मंडळी, मंगनाळे कुटुंबाची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं तपासात पुढे आलंय. आरोपी इंदू मंगनाळेचा मुलगा गोलू हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून सध्या तो तुरुंगात आहे. एप्रिल 2022 मध्ये नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. खंडणी न दिल्यानं रिंदा गँगनं त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात गोलू मंगनाळेला अटक होऊन तो तेव्हापासून जेलमध्येच आहे. आता सोनू कल्याणकर हत्या प्रकरणात त्याचाही काही सहभाग आहे का, याचाही तपास सध्या पोलीस करतात. कारण यापूर्वी 2021 मध्ये गोलूनं सोनूच्या राहत्या घरी जाऊन त्याच्यावर गोळीबार केला होता. पण त्या हल्ल्यात सोनू थोडक्यात वाचला होता. आता या दोघांमधील कट्टर दुश्मनीचं मुख्य कारण म्हणजे 10-12 वर्षांपूर्वी सोनू कल्याणकरचे गोलूच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. पण या संबंधांना मंगनाळे कुटुंबाचा तीव्र विरोध होता. अशातच 2020 मध्ये मंगनाळे कुटुंबानं त्यांच्या मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवलं. त्यासाठी साखरपुड्याचा कार्यक्रमही ठरला होता. पण हा साखरपुडा मोडला आणि याचा आरोप करण्यात आला सोनू कल्याणकर याच्यावर. या प्रकरणी त्यावेळी विमानतळ पोलीस ठाण्यात सोनू विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर नंतर सोनूनं देखील त्याची तक्रार नोंदवली होती. या घटनेपासूनच सोनू आणि गोलू मंगनाळे यांच्यातील वाद पेटल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हापासूनच तो सोनूचा गेम वाजवण्याच्या तयारीत होता. तसा प्रयत्न देखील त्यानं केला, पण तो फसला.
आता मात्र गोलू जेलमध्ये असला तरी त्याच्या आईनं मारेकऱ्यांना सुपारी देऊन सोनू कल्याणकरचा काटा काढलाय. मंडळी, भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा सगळा तपास करत असून त्यात आणखी काही खुलासे समोर येतात का, तसेच या प्रकरणात गोलू मंगनाळेचा काही सहभाग निश्चित होतो का, ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी सोनू कल्याणकरच्या हत्येची मास्टर माइंड इंदू मंगनाळे आणि या प्रकरणामुळे कुख्यात रिंदा गँगची होत असलेली चर्चा याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.